ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग सुरुवात करू या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की आता प्रियाचा जो काही खोटारडेपणा आहे तो सायली अर्जुन समोर स्पष्टपणे उघड होणार आणि मैना आणि सदाशिव यांचीच ती मुलगी आहे हे सुद्धा सायली अर्जुनला समजणार. आता नेमकं कसं आणि काय घडतं हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतोय की सायलीने पुन्हा एकदा त्या सर्व भिकाऱ्यांना गोळा करून घरी आणलेलं असतं. आता त्या सगळ्यांना सायली घरी घेऊन आलेली पाहून आता प्रिया विचारते, सायली तू यांना घरी घेऊन का आलीस? त्यावर सायली म्हणते, सांगते, सगळ्यांना सांगते. घरातले तिला विचारतात, पण ही लोक आहेत कोण? सायली म्हणते, हो सांगते, देते सगळ्या प्रश्नांची उत्तर देते. गेले कितीतरी दिवस आपली प्रिया ह्या सगळ्यांना गपचूप मदत करत आहे. हे सगळे लोक रस्त्यावर राहणारे आहेत आणि प्रिया यांना दानधर्म करते. म्हणून मग प्रिया जर एवढं पुण्याचं काम करते तर हिच्या हातून आणखीन एक खूप मोठं पुण्य घडवून आणावं असं माझ्या मनात आलं आणि म्हणून मी या त्यांना घरी आणलं. आता घरचे सगळेच जण सायलीकडे आश्चर्यचकित होऊन बघतात. सायली म्हणते, मला माहिती आहे मी काय बोलते आहे हे तुम्हा कोणालाही कळलेलं नाही आहे. मी एक्सप्लेन करते. बघा, सगळ्यात मोठं पुण्य कोणतं? एखाद्याला पोटभर खाऊ घालणं हे जगातलं सगळ्यात मोठं पुण्य असतं. प्रिया ह्या सगळ्यांना पैसे देऊन पुण्य तर करते, पण जर प्रियाने एखाद दिवशी स्वतःच्या हाताने खाऊ घातलं यांना, ते सुद्धा स्वतः बनवून, तर हिच्या पदरात किती बरं पुण्य पडेल. म्हणूनच मी या लोकांना घरी आणलं आणि आता प्रिया तू स्वतःच्या हाताने स्वतः स्वयंपाक बनव आणि तो ह्या सगळ्यांना स्वतःच्या हातांनी वाढ आणि यांना सगळ्यांना खाऊ घाल. तुला एवढं पुण्य मिळेल की तुला काय सांगू. त्याबरोबर प्रिया म्हणते, अगं सायली पण ह्या सर्वाची काय गरज आहे? नाही म्हणजे यांना पोटभर खायला मिळावं म्हणूनच तर मी यांना पैशांची मदत केली होती ना. मग त्यासाठी आता पुन्हा मी यांना माझ्या हाताने खाऊ घालावं असं कशाला वाटतंय ना तुला? आणि तसंही सायली, अगं तू एवढी सुंदर कल्पना सुचवली आहेस मला माझ्या हाताने यांना खाऊ घालायचं, पुण्य मिळवायचं, तर मग तू सुद्धा माझी मदत कर ना. आपण दोघी मिळून पुण्यपत्रात पाडून घेऊ. तसंही तुलासुद्धा माझ्यामुळे पुण्य मिळालं तर त्याचंही मला पुण्य मिळेलच की. त्यावर सायली म्हणते, नाही मला पुण्यपत्रात पाडून घेण्याची काहीही गरज नाही. आधीच माझ्या पत्रात खूप पुण्य आहे. म्हणूनच तर मला एवढा चांगला नवरा मिळाला, एवढं चांगलं घर, एवढं चांगलं कुटुंब आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्यांचा एवढा विचार करणारी जाऊ मिळाली. बरं, आता तू स्वतःच्या हाताने या लोकांना करून खाऊ घाल. अश्विन भाऊजींना तर खूप आवडेल. अश्विन भाऊजी. त्यावर अश्विन हसतो. मग सायली ही लगेचच म्हणते, अहो आपलं थोडं काम आहे, आपण जाऊन येऊया का पटकन? आई आम्ही जाऊन येतो. त्याबरोबर आता लगेचच कल्पना म्हणते, अगं सायली कशाला तू बाहेर जातेस? नाही म्हणजे तन्वी स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवणार आहे तर जरा तू सुद्धा घरीच थांब ना. नक्की तन्वी काय दिवे लावते, म्हणजे काय स्वयंपाक उत्तम बनवते तो तुलाही पाहता मिळेल, म्हणजे कळतंय ना मला काय म्हणायचं आहे ते. तशी सायली हसते आणि नजरेनेच कल्पनाला खुणावते, आम्हाला बाहेर जाणं गरजेचं आहे. त्याबरोबर आता सायलीचे ते डोळ्यांनी खुणावणारे इशारे प्रियाने पाहिलेले असतात. मग प्रिया लगेचच म्हणते, अगं सायली थांब ना घरीच, माझ्या हातचे 2 घास तू सुद्धा खा. सायली म्हणते, अगं तू बनव स्वयंपाक आणि या लोकांना खाऊ घाल, तोपर्यंत मी आणि हे जाऊन येऊच. आमचं काम जरा महत्त्वाचं आहे, नाहीतर तू एवढं चांगलं पुण्याचं महत्त्वाचं काम करताना मी नक्कीच आवडीने आवर्जून घरी थांबले असते. पण काय सांगू तुला, खरंच जाणं गरजेचं आहे आणि कामही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून येते हा, मी येईन की पुन्हा तू बनवलेला स्वयंपाक खायला मी लवकरच. बरं चल उशीर होतोय आता, निघायला हवं असं म्हणत सायली आणि अर्जुन तिकडनं निघून जातात. त्यानंतर आता प्रिया स्वयंपाकघरात स्वयंपाक बनवायला जाते तर घरातले बाकीचे सगळे लोक आता हॉलमध्ये बसलेले असतात. सगळ्यांनाच आता टेन्शन आलेलं असतं की प्रिया नक्की काय स्वयंपाक बनवणार आणि स्वयंपाकघराची मुळात काय वाट लावणार. पूर्णाजी ह्या म्हणत असतात, देवा स्वयंपाकघराचं रक्षण कर. तर आता कल्पना ही म्हणत असते, आता आपणच बघूया ही काय दिवे लावते ते. तर इकडे प्रिया ही आता स्वयंपाकघरात आलेली असते. मनातल्या मनात प्रियाला सायलीचा खूपच जास्त राग आलेला असतो. ती म्हणत असते, सायलीने ना मुद्दामून हे सगळं केलं, हिला आणि अर्जुनला महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं आहे म्हणजे नक्कीच यांना माझ्याच विरोधात काहीतरी पुरावे गोळा करायला जायचे असतील आणि मी यांचा पाठलाग वगैरे करू नये ह्यासाठी मुद्दामून यांनी मला घरामध्ये कामात गुंतवून ठेवलं. पण हे सायली अर्जुन असं कसं काय वागू शकतात?
मी ह्या लोकांना पैसे दिले तर दिले, आता वरनं स्वतःच्या हाताने मला ह्यांना करून खाऊसुद्धा घालावं लागतं आहे. शिट, माझं प्रिया आता स्वतःच्या नशिबाला दोष देत असते. तर इकडे अर्जुन सायलीला म्हणत असतो, बायको आधी तर आपण त्या बाईच्या घरी जाऊया जिकडे म्हणजे त्या सदाशिव आणि मैनावतीने त्यांच्या मुलीला बबलीला विकलं होतं. आता आपल्याला तिथपासूनच पुन्हा सर्व शोध सुरू करावा लागेल. त्यानंतर सायली आणि अर्जुन आता पुन्हा एकदा त्या बाईकडे आलेले असतात आणि ते त्या बाईला विचारू लागतात बबलीबद्दलची माहिती. ती बाई म्हणते, साहेब मी तुम्हाला आधीच बबलीबद्दलची सगळी माहिती दिलेली आहे. अजून मी तुम्हाला काय सांगू, माझ्याकडे आता आणखीन तुम्हाला सांगण्यासारखी कुठलीही माहिती नाही आहे. बबली 4 वर्षांची होती तेव्हा ती इकडे माझ्याजवळ आली होती. त्यावर अर्जुन म्हणतो, बबलीचं काही फोटो वगैरे आहे का तुमच्याकडे? त्यावर मग आता ती म्हणते, फोटो हो साहेब आहे ना. नाही म्हणजे जेव्हा ती पळून गेली तेव्हा मी लोकांना तिचा फोटो दाखवून तिला शोधत होते, तेव्हाचा एक फोटो आहे माझ्याकडे. आणि मग ती प्रियाचा फोटो दाखवते. त्यानंतर मग ती अर्जुनला म्हणते, साहेब ह्या फोटोवरनं तुम्हाला बबलीच्या शाळेतून सुद्धा थोडीफार माहिती मिळू शकते. अर्जुन म्हणतो, काय ती शाळेत जायची? त्यावर मग आता लगेचच ती बाई सांगते की हो, म्हणजे नंतर नाही ना, मी तिला शाळेच्या कपड्यांमध्ये पाहिलं होतं. मागच्या बाजूला एक शाळा आहे बघा, तिकडे पाहिलं होतं मी तिला. म्युन्सिपाल्टीची शाळा आहे बघा ती. त्याबरोबर सायली म्हणते, म्युन्सिपाल्टीची शाळा? अहो मी आणि प्रियासुद्धा म्युन्सिपाल्टीच्या शाळेत होतो की, पाठचीच शाळा होती तीसुद्धा. अर्जुन म्हणतो, ठीक आहे मग आपण आता तुमच्या शाळेत जाऊन माहिती गोळा करू. त्यानंतर सायली आणि अर्जुन हे तिकडनं आता शाळेकडे येतात. आता शाळेत आल्यावर शाळेच्या मुख्याध्यापिकांना ते रिक्वेस्ट करतात की आम्हाला 2001 सालामध्ये ज्या मुलांचे ॲडमिशन झाले होते त्यांचे सगळ्यांचे ॲडमिशन फॉर्म बघायचे आहेत. मग आता ती जुनी फाईल ती प्रिन्सिपल त्यांच्याकडे शोधून आणून देते आणि त्यांना म्हणते की यामध्ये सर्व मुलांच्या डिटेल्स आहेत. मग अर्जुन आणि सायली आता शोधाशोध करायला सुरुवात करतात आणि त्यामध्ये शोधत असताना आता त्यांना सायलीचा ॲडमिशन फॉर्म सापडतो, ज्यावरती सायलीचं नाव असतं. सायलीचा फोटो असतो पण तो फोटो जरा खराब झालेला असतो. मग आता ते दुसरा पूर्ण फाईल शोधायला लागतात. तर त्यामध्ये त्यांना आता प्रियाचा ॲडमिशन फॉर्म सापडतो, ज्याच्यावरती प्रियाचं नाव असतं, प्रिया मधुकर पाटील असं. पण त्याच्यावरती आता तिथे प्रिया म्हणून जो फोटो असतो तो बबलीचा फोटो असतो आणि बबलीचा फोटो सायली अर्जुनला आत्ताच त्या बाईने दाखवलेला असतो. मग सायली अर्जुन ओळखतात आणि त्यांच्या लक्षात येतं की याचा अर्थ बबली हीच खरी प्रिया आहे. म्हणजे प्रिया ही सदाशिव आणि मैनावती ह्यांची मुलगी आहे. आता सायली म्हणत असते, अच्छा ह्याचा अर्थ सायली म्हणते म्हणजे प्रिया ही खरी तन्वी नाही आहे, तर प्रिया ही खरी बबली आहे आणि बबली ही सदावर्ते आणि मैनावतीची मुलगी आहे. नाही नाही नाही, ह्याचा अर्थ प्रियाने आपल्याला सगळ्यांनाच फसवलं आहे. आता आपण एक काम करूया हो, आता आपण ना त्या सदाशिव आणि मैनावतीकडे जाऊया आणि त्यांचा खोटारडेपणा त्यांच्याच अंगलट आणूया. एकदा का त्यांच्या अंगलट सगळं येतं आहे असं त्यांना वाटलं ना की ते बरोबर खरं बोलतील. सायली ने असं म्हटल्यावर अर्जुन म्हणतो, ते कसं? सायली म्हणते, तुम्ही ती गोष्ट ऐकलीच असेल ना, एक बाई म्हणजे एक व्यक्ती एक माकडाचं पिल्लू घेऊन चाललेलं असतं, कारण ते माकडाचं पिल्लू पाण्यामध्ये भिजत असतं. मग तिथे माकडाचं पिल्लू हाताला धरून बाई चाललेली असते आणि अचानक पाणी त्या माकडाच्या पिल्लाच्या पायांच्या वर जायला लागतं. मग ती त्या माकडाच्या पिल्लाला उचलून घेते. बघता बघता पाणी त्या बाईच्या म्हणजे आणखीन वरती यायला लागतं. जसं जसं ते पाणी त्या बाईच्या छातीजवळ येत असतं, ती बाई त्या माकडाच्या पिल्लाला वरती उचलून धरते आणि दोन्ही हात वर करते जेणेकरून पिल्लू पाण्यामध्ये बुडू नये. पण जेव्हा पाणी तिच्या नाकातोंडाच्या वर जातं तेव्हा ती स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्या पिल्लाला पायाखाली धरते आणि स्वतःचा जीव वाचवते. त्यावर अर्जुन म्हणतो, याचा काय संबंध बायको? सायली म्हणते, सदाशिव आणि मैनावतीचं सुद्धा त्या माकडासारखंच आहे. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ताबडतोब ते प्रियाची साथ सोडतील आणि आपल्याला खरं सांगतील. आपण आता त्यांच्याकडे जाऊन त्यांना धमकवायचं, घाबरवायचं की प्रिया तर ऑलरेडी तुरुंगातनं जाऊन आली आहे आणि आम्ही तिला पुन्हा तुरुंगात घालवू शकतो. आम्ही तिच्यावर जी तिची जुनी केस आहे त्याच्यावरूनच पुन्हा नवीन केस उभी करू शकतो. पण तुमचं काय, तुम्ही खरं सांगा, नाहीतर उगाचच्या उगाच प्रियाला वाचवण्याच्या नादात तुम्ही दोघंसुद्धा लटणे. एकदा का आपण त्यांना अशी धमकी दिली की त्यानंतर ते दोघंही पोपटासारखं तोंड उघडतील, मला माहिती आहे. अहो रक्षाबंधनच्या वेळी आठवतंय ना तुम्हाला, त्यांच्या
तिन्ही मुली आपल्याकडे आल्या होत्या पैशांसाठी. ते सगळेच किती हापापलेले आणि हवरे आहेत. पैशांसाठीच तर त्या मुलींनी माझं औक्षण केलं होतं ना. मग आता आपण सदाशिव आणि मैनावतीला हे सांगू की तुम्हाला वाचवायला प्रियाही नसेल, कारण प्रियाला तेव्हा आम्ही तुरुंगात घालवलेलं असेल. अर्जुन म्हणतो बघूया प्रयत्न करून, आणि मग ते सदाशिव आणि मैनावतीच्या घरी जायला लागतात. तर तोपर्यंत इकडे आता प्रियाला स्वयंपाकाला लावलेलं असतं. आता कल्पना प्रियाला सांगते चांगला साद्रसंगीत पंचपक्वानांचा स्वयंपाक कर. त्यावर पूर्ण आजीसुद्धा म्हणते हो, सुभेदारांना साजेल शोभेल असा स्वयंपाक कर. प्रिया म्हणते हो हो, तुम्ही काही काळजी करू नका. प्रिया आता मनातल्या मनात म्हणत असते ह्या म्हाताऱ्यांना काय जात आहे, साद्रसंगीत स्वयंपाक कर म्हणायला. निघायचा आहे तेवढा कस, निघायचा आहे तेवढा जीव माझाच निघणार आहे. मला तिकडे तंगड्यातोड करायची आहे, मला तिथे स्वयंपाकघरात राबायचं आहे. ह्यांना काय जात आहे हे असं कर ते तसं कर म्हणायला. पूर्णाजी म्हणते प्रिया कसला विचार करतेस. प्रिया म्हणते काही नाही, स्वयंपाकात काय काय बनवायचं ना त्याचाच विचार करते. म्हणजे मी म्हणत होते ह्या बिचाऱ्यांसाठी मी ना मस्तपैकी डाळ भात पोळ्या भाजी आणि काहीतरी गोडाचं सुद्धा करते. काय म्हणतेस तू आई. त्यावर कल्पना म्हणते वा वा वा, छान उत्तम. नाही, बनव तू हा सर्व स्वयंपाक, पण बनवलेला स्वयंपाक वाया जाणार नाही ह्याचीसुद्धा काळजी घे, खाता आला पाहिजे. त्यावर प्रिया म्हणते आई अगं असं का बोलतेस तू. त्यावर मग कल्पना म्हणते अगं म्हणजे भरपूर जास्त स्वयंपाक बनवू नको गं, बनवून स्वयंपाक म्हणजे खाऊन संपेल एवढंच कर, असं माझं म्हणणं होतं. आणि मग लगेचच आता प्रिया ही जेवण बनवायला लागते. आता इकडे अश्विन स्वतःच्या बायकोला एवढं पहिल्यांदाच स्वयंपाकघरात राबताना पाहत असतो आणि त्यामुळे त्याला प्रियाचं खूप जास्त कौतुक वाटत असतं. तो म्हणत असतो तन्वी, खरंच प्रेम काय असतं, एखाद्याची काळजी काय असते हे जर शिकायचं असेल ना तर एखाद्याने तुझ्याकडनं शिकावं. नाही म्हणजे तू खरंच किती चांगली आहेस, निर्मळ स्वच्छ मनाची आहेस. तुझ्यासारखी मुलगी मिळायला, तुझ्यासारखी बायको मिळायला, तुझ्यासारखी सून मिळायला आहे ना खरोखर नशीब लागतं. आणि आम्ही सगळेच खूपच जास्त नशीबवान आहोत, कारण आमच्या आयुष्यात तू आहेस ना. त्यावर लगेचच प्रिया म्हणते अश्विन अरे काहीही काय बोलतोयस, उगाच तू माझं खूप जास्त कौतुक करतोयस. मी एवढं काहीही करत नाही आहे. आणि सुभेदारांची सून म्हणून लोकांना मदत करणं, लोकांकडनं भरभरून आशीर्वाद आपल्यासाठी आपल्या कुटुंबियांसाठी मिळवणं, यामध्ये कुठलं आलं एवढं मोठं काम. उलट आत्तापर्यंत मी खूप चुकीची वागले, मी खूप वाईट विचित्र वंगाळ वागले, त्या सगळ्याला तुम्ही माफ केलं हेच माझ्यासाठी खूप झालं. पूर्णाजी इकडे मनातल्या मनात म्हणत असते बापरे, खरंच ही मुलगी किती ढोंगी आहे, किती नाटकी आहे. बिचारा साधा भोळा आमचा अश्विन हिच्या जाळ्यात अडकतोय आणि ही मात्र त्याला अडकवतच चालली. देवा, हिला चांगली जन्माची अद्दल घडव. बरं झालं सायलीने हिला स्वयंपाकाच्या कामाला लावलं. हिला खूप हौस आहे ना पुढे 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 करायची, खूप नाटकं करायची. आता हिची सगळी नाटकं बरोबर बंद होतील. बरं झालं हिला सायलीने कामाला लावलं, असं सगळं आता ती म्हणत असते. तर इकडे सायली अर्जुन सदाशिव सायली अर्जुनला बघून सदा आणि मैना घाबरतात. आता सायलीला मैनावती म्हणायला लागते की काय गं, परत तू इथं कशाला आली सायली, मगाशी केला आमचा अपमान तेवढा काही पुरे झाला नाही का तुला. हे बघ मी तुला आधीच सांगितलं आहे, त्या पोरीचा आमच्याशी जादा काही बी संबंध नाही, ती फक्त आमासनी मदत करायला आली होती, तुम्ही निघा बरं इकडनं. त्यावर अर्जुन म्हणत असतो ओ हॅलो, नीट बोलायचं आमच्याशी, आम्ही काही तुमच्या घरी राहायला किंवा जेवायला आलेलो नाही आहे. आम्ही जेवढे प्रश्न विचारू शिस्तीत तेवढ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची, मग आम्ही इकडनं अनायसे निघून जाणारच आहोत, समजलं ना. नाहीतर जर तुम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला जड जात असेल किंवा जमत नसेल तर आमच्याकडे पोलिसांकडनं तुम्हाला सत्य उघडवून घेता येऊ शकतं. पण पोलिसांनी तुम्हाला बोलतं केलेलं तुम्हाला परवडणार आहे का ते तुम्ही ठरवा, मग काय करायचं ते मी बघतो, असं आता अर्जुन म्हणतो. तशी मैनावती घाबरते. अर्जुन म्हणत असतो काय बोलू का पोलिसांना. त्यावर मग अर्जुन आता मुद्दामून उगाचच फोन हातामध्ये घेतो. मैनावती नको 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 असं म्हणते. त्यावर अर्जुन म्हणतो मग प्रिया इकडे का आली होती, ती तुम्हाला पैसे का देते हे सगळं गुपचूप सांगायचं. त्याबरोबर मग आता इकडे तरीही सदाशिव आणि मैनावती हे दोघंही खोटं बोलण्याचा प्रयत्न करू लागतात. ते म्हणत असतात की आम्ही मगाशीच सायलीला सांगितलं की ती पोरगी इकडं नेहमीच येत असते आणि नेहमीच ती आम्हाला पैशांची मदत करत असते. ती बिचारी पोर खूप चांगली आहे, तिला खरंच सगळ्यांची खूप काळजी आहे. रस्त्यावर भीक मागताना आम्ही तिला दिसलो आणि म्हणून तिने आमची मदत केली, त्या व्यतिरिक्त आणखीन काही नाही. सायली मगाशीसुद्धा आम्ही तुला हेच सगळं सांगितलं होतं, पुन्हा पुन्हा आमच्या दारात येऊन
पुन्हा पुन्हा आम्हाला तेच प्रश्न विचारून तुला दुसरं काय बी कळणार नाही आहे. त्या पोरीचे आमच्यावर लई म्हणजे लई उपकार झाले. अगदी देवासारखी ती पोर धावून आली आमच्या मदतीला. खरंच गुणाची पोर आहे ती. ज्यांच्या कुणाच्या पोटी आली असेल ते लई नशीबवान असतील. सायली म्हणते, नाही ते सगळं ठीक आहे, पण काय आहे ना, तुम्ही ज्या मुलीबद्दल बोलताय की नाही तिला तुम्ही आत्ता अलीकडे ओळखू लागलाय, पण मी आहे ना तिला लहानपणापासून ओळखते, जवळपास ती 4-5 वर्षांची असल्यापासून. त्यामुळे तुम्ही जितकं बोलताय तिच्याबद्दल भरभरून, तशी ती मुलगी नक्की आहे का नाही हे तुमच्यापेक्षा चांगलं मला माहिती आहे. आणि आता तुम्ही हे जे काही नाटक केलं की नाही ते अगदी पुरस्कार मिळावा असं होतं, पण आता पुरे झालं नाटक. खरं बोला, प्रिया इकडे का येते आणि ती तुम्हाला पैसे का देते? हे बघा, लवकर खरं बोला, नाहीतर आम्हाला पोलिसांना बोलवावं लागेल आणि पोलीस आले की ते तुम्हाला आतमध्ये टाकतील. मग खडी फोडत बसा, चक्की पिसत बसा आणि तिथेच आतमध्ये बसून प्रियाच्या नावाचे गुणगानही गा. आणि हो, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिलीच. तुम्ही जर तुरुंगात गेलात ना तर मात्र प्रिया तुम्हाला तिकडे सोडवायला येऊ शकणार नाही आहे, कारण तुमच्या आधी आम्ही प्रियाला तुरुंगात घालवणार आहोत. काय आहे ना, प्रियाने गेल्या वेळी जे काही फ्रॉड वगैरे केले होते ते सगळे आमच्या हाती लागलेले आहेत आणि पुराव्यांच्या अभावी आम्ही प्रियावरची जी पहिली त्या विलास नावाच्या एका माणसाची मर्डर केसची जी काही फाईल होती आम्ही तीच ओपन करू आणि तिला त्याबद्दलच जेलमध्ये घालू. आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं आहे ते. तर इकडे घरात बाकीचे सगळे मात्र प्रियाचा स्वयंपाक बघून काळजीतच पडलेले असतात. मग पूर्ण आजी भरपूर वेळ झाल्यावर प्रियाला म्हणते, तन्वी स्वयंपाक झाला की आणखीन वेळ लागेल? नाही, लोक भुकेनं टाटगाळली, तुझी वाट बघून दमली म्हणून विचारते. कारण काय आहे, आजपर्यंत सुभेदारांच्या घरात कुणीही कसलीही वाट पाहिलेली नाही आहे. त्याबरोबर आता कल्पनासुद्धा प्रियाला विचारते, तन्वी काय गं, तुला काही मदत लागेल का? येऊ का मी मदतीला? नाही म्हणजे एकटीनेच सगळं करतेस, एकटीवर तुझ्यावर भार पडत असेल ना, म्हणून म्हणते. आता मुद्दामच खरं तर कल्पना हे बोललेली असते तर लगेच अश्विन म्हणतो, नाही मॉम नको, माझी बायको सगळं व्यवस्थित मॅनेज करेल, तुझ्या मदतीची तिला गरज नाही आहे, ती हुशार आहे. त्यावर कल्पना म्हणते, हो ते तर दिसतंच आहे की, करू दे तिला एकटीला काय करायचं आहे ते करू देत. तन्वी मी आहे इथे, काही गरज लागली तर सांग बरं मला. अश्विन म्हणत असतो, तन्वी छान वाटतंय म्हणून सांगू तुला एवढं काम करताना बघून, मला ना तुझा खूप अभिमान आहे, मला खूप कौतुक वाटतंय तुझं. तर दुसऱ्या बाजूला आता प्रिया म्हणू लागते, हो ना मलासुद्धा तुमच्यासाठी एवढं सगळं करताना खूप छान वाटतंय अश्विन. मनात तर प्रियाला काळजी वाटत असते की तिकडे सायली, अर्जुन, सदाशिव आणि मैनावतीला काय विचारत असतील. तर इकडे आता सदा आणि मैना सायलीला आणि अर्जुनला सगळं सत्य सांगून टाकतात की प्रिया ही आमची मुलगी आहे आणि आम्ही हे सत्य कुणाला सांगू नये यासाठी ती दर महिन्याला आम्हाला पैसे देते, आम्ही तिच्याकडनं पैसे घेतो आणि आम्ही आमचं तोंड बंद ठेवतो आहे. आता हे ऐकून सायली अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते, त्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि ते आता ठरवतात की बास, आता प्रियाचा खोटारडेपणा आणखीन नाही खपवून घ्यायचा, आता सगळ्यांच्या समोर लवकरात लवकर सत्य आणायचंच. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.